रमाई रमाई बाबासाहेबांची प्रेरणा बाबासाहेबांना विद्वत्तेच्या उच्च शिखरावर नेणारी दिव्य शक्ती, जिनं बाबासाहेबांना सुखदुःखात खंबीरपणे साथ दिली, जिनं आपल्या पतीकडे कधीही कसलाही हट्ट धरला नाही, कधी रुसली देखील नाही। पहाटे उठून गोवऱ्या शेळी थापून, कोळसा वेचून, पै पैका जमवून, घर खर्च चालवून उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला तिने। की काय बिलं अटकलेले आहेत आणि ते कामं होत नाही पालिकेतून आपल्याकडनं, असं काही प्रकार आहेत का? 10 वाजेपर्यंत तुम्हाला पोलिसांना बसवून ठेवलं होतं असाही सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे। काय नेमकं काय प्रकार होतो, का कारण त्या ठिकाणी 10 वाजेपर्यंत बसवून ठेवलं होतं? अरे अटक करा, अटक करा, आरोपीला अटक करा, और अटक करा, अटक करा, आरोपीला अटक करा। लेखा पालना मारझोड करणाऱ्या आरोपीला अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। काय नेमकी त्याची घटना काय घडली होती? आज या दिवसात पाहिलं सर्व पालिकेला निवेदन दिलं, अधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलेलं आहे। शासनाकडे काही कालावधीपूर्वी मी इथे जॉईन होण्यापूर्वी निधी परत गेलेला होता, त्याबाबत त्यांचं फक्त एक पत्र मागणं होतं शासनाकडे गेलेला निधी परत मागवण्यासाठी, बाकी दुसरा काही विषय नव्हता। त्यासंबंधी माझ्याकडे कोणतीही नस्ती नसल्यामुळे किंवा उपलब्ध दस्तऐवज नसल्यामुळे मी त्यांना पत्र तयार करून देऊ शकत नव्हतो। एवढ्याच विषयावरनं त्या दिवशी घटना घडलेली आहे की काय बिलं अटकलेले आहेत आणि ते कामं होत नाही पालिकेतून आपल्याकडनं, असं काही प्रकार आहेत का? नाही, राजकीय दबावाचं तर इथे मला नाही सांगता येणार, परंतु कामाचं दबके सूर त्यांच्याकडनं असं येतो की बा काही कामं अटकलेले आहेत, काही बिलं निघत नाहीये, त्यामुळे संपूर्ण हा प्रकार होतोय। परिस्थितीनुसार बिलांची देयकं अदा करण्यात येतात, त्याबद्दल कोणताही वाद नाहीये। निधी जसं उपलब्ध होईल त्याप्रमाणे देयकं वेळोवेळी अदा केले जातात। काही सहाय्य होत नाही, काही फायली निघत नाही, असा काही प्रकार आहे का? नाही नाही, असा काही विषय नाही, असा कोणताही प्रकार घडत नाही। अच्छा, आता तुम्ही मागणी काय करताय? तुमच्यासोबत घटना घडलेली, न्याय मिळावा एवढंच, आणि असा प्रकार पुन्हा घडू नये। ठीक आहे। एक 10 वाजेपर्यंत तुम्हाला पोलिसांना बसवून ठेवलं होतं असाही सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे। काय नेमकं काय प्रकार होतो, का कारण त्या ठिकाणी 10 वाजेपर्यंत बसवून ठेवलं होतं? प्रशासकीय सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है राहे भवानी। सरर आधिका उठे शत्रु जड़ से ही मिले हमने, बात यही मन में ताने है माया भवानी। छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्त सळसळत अंगामधी सवारी शिवबा चौकामधी। शूरवीर होता शिवबा माझा राजा आमचा थोर, दुश्मनाच्या छातीवरती तलवारीचा वार। अरे भले भले ते पाहून त्याला झाले आता गार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीने गणिम झालाय ठार। रक्त सळसळत अंगामधी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं।
चन्ना वे जाके जल्दी चले आना जाने वाले तेनू पिंड दियां गलियां पुकारेगी। भुसावळा जय माता दी कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास 3 BHK लक्झरी बंगलोज। शाळा, हॉस्पिटल, शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात 3 BHK लक्झरी बंगलोज। या सोबतच प्रशस्त कार पार्किंग, टाइल्स फ्लोरिंग, वॉल टाइल्स, वॉशिंग एरिया, प्लंबिंग, फिटिंग, ब्लॅक ग्रेनाइट फ्रेम, ग्रिलिंग, इलेक्ट्रिक फिटिंग इन पॉलिकॅप वायर, स्वतंत्र पाणी बोरिंग आदी सुखसुविधांयुक्त 3 BHK लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास। चला तर मग वाट कसली बघताय, आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार। पुणे, मुंबई सारख्या हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात। सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या स्टुडिओमध्ये मेसी बन, कर्ल हेअर, HD 3D मेकअप, एअरब्रश मेकअप, प्रो आर्टिस्ट मेकअप, कलर व्हील नॉलेज, हेअर स्ट्रेटनिंग, स्मूथिंग, हायलाइटिंग यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी वेअर ड्रिप करून मिळतील। सर्वच प्रकारच्या स्टाइलिश हेअर स्टाईल, हेअर केमिकल, मेकअप आणि बॉडी पॅकेज साठी आजच अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टुडिओला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.